नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मॅथ या विषयाचे 25 क्वेश्चन पाहिले होते. आता आपण या व्हिडिओमध्ये रिझनिंगचे 25 क्वेश्चन पाहणार आहोत. तर या पोलीस भरतीमध्ये अत्यंत उपयुक्त असलेले जे आधी येऊन गेलेत काही क्वेश्चन आणि येण्याची शक्यता असणारे क्वेश्चन अतिमहत्त्वाचे आहेत तेच पाहणार आहोत आपण आणि शक्य तिथे शॉर्ट ट्रिकचा पण वापर केलेला आहे. तर वेळ न घालवता क्वेश्चनला सुरुवात करूयात आपण. तर पहिला क्वेश्चन आहे 3 फेब्रुवारी 1997 ते 2 ऑक्टोबर 1997 पर्यंत किती दिवस असतात? बघा 3 फेब्रुवारी ते 1997 दोन्हीकडे पण साल एकच आहे. आपल्याला फक्त महिना वेगवेगळा आहे. तर पहा महिना वेगवेगळा आहे आणि तारीख वेगळी आहे. तर सुरुवात बघा 3 फेब्रुवारी महिना घेऊन बघा एकदा. फेब्रुवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. किती? ऑक्टोबर. फेब्रुवारी 1997 हे साल लीप वर्ष आहे का? तर नाही. लीप वर्ष कसं ओळखायचं? तर एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. जर भाग नाही गेला तर लीप वर्ष नसतं. 97 ला भाग जातो का? नाही. तर हे लीप वर्ष नाही. मग फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असेल? 28 दिवसाचा. पण आपल्याला काय 3 फेब्रुवारी पासून विचारले. म्हणजे ह्याच्यातले 2 दिवस कमी केलेत. 2 दिवस नाहीत. 1 आणि 2 तारीख नाही. 3 पासून आहे. 3 पासून आहे तर मग फेब्रुवारी म्हणजे किती दिवस राहतील? 28 चा महिना आहे. 28 मधून 2 गेले. किती राहिले? 26 दिवस. आता बघा फेब्रुवारी. मार्च महिना कितीचा असतो? 31 चा. मार्च महिना 31 चा असतो. परत एप्रिल 30, मे किती? 31, जून किती? 30, जुलै किती? 31, ऑगस्ट कितीचा असतो? 31 चा, सप्टेंबर 30 चा आणि ऑक्टोबरचे किती दिवस आहेत? ऑक्टोबरचे फक्त 2 दिवस आहेत. कारण की 2 ऑक्टोबर म्हणून हे 2 घ्या. आता काय करा? सर्व आता महिन्यांचे दिवस बघितलेत आपण तर दिवसांची बेरीज करून घ्या. म्हणजे काय? आपल्याला दिवसच काढायचे आहेत. एवढे दिवस आहेत तर सगळ्यांची बेरीज करून घ्या. किती येते? बघा 2 आणि 1, 3 आणि 4, 5, 6 आणि 6 आणि 6 12. किती? 12. 1, 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 22, 23 आणि 1 24. किती? 24. किती आलं? 242. तर एकूण दिवस किती मग? 3 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबरचे 242 दिवस. किती आलं आपलं उत्तर? 242 दिवस. तर पहा आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. तर आज रविवार आहे तर परवा नंतर 27व्या दिवशी काय वार येईल? तर आज काय आहे? बघा आज काय आहे? आज रविवार आहे. काय आहे? रविवार. उद्या काय येईल? उद्या येईल सोमवार आणि परवा काय येईल? परवा काय येईल? मंगळवार. काय येईल? परवा येईल मंगळवार. तर काय म्हणताय ते? त्यांना काय म्हणायचं? परवा नंतर 27व्या दिवशी. किती? 27व्या दिवशी कोणता वार येईल? तर बघा एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. म्हणजे 8व्या दिवशी जो पहिला वार असतो तोच 8व्या दिवशी येतो. म्हणून काय करा? 27 भागिले त्याला काय करा? 7 ने भाग द्या. 7 त्रिक 21. किती? 7 त्रिक 21. किती राहिले बाकी आपले? 6 बाकी राहिले. म्हणजे मंगळवारपासून 6 दिवसांनी पुढचा वार. मग कोण वार येतो? मंगळवारपासून 6 दिवसांनी पुढचा वार येतो सोमवार. म्हणजे काय करा? मंगळवारपासून 6 दिवस पुढे जा. तर 6 दिवस पुढे गेल्यानंतर म्हणजेच काय 1 दिवस मागे जायचं. कारण की 7 दिवसाचा आठवडा असतो. त्यामुळे काय करा? 1 दिवस मागे जायचं. 6 दिवस म्हटल्यानंतर काय येईल उत्तर मग? सोमवार. सोमवार किती नंबर मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. 2 मध्ये सोमवार आहे. आपलं उत्तर आलं सोमवार. चला आता तिसरा क्वेश्चन पाहूयात. 3 वाजून 40 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण? बघा असा क्वेश्चन प्रत्येक पेपरला येतो, प्रत्येक जिल्ह्यात येतोच. तर काय आहे क्वेश्चन कसा आहे? 3 वाजून 40 मिनिटे झाली असता
तास काटा आणि मिनिट काटाचा कोन विचारलाय. तर कोन पहा काय आहे 3 वाजून 40 मिनिटांनी. यासाठी एक सूत्राचा वापर करा. सूत्राचा जर वापर केला तर लवकरात लवकर उत्तर मिळून जाईल तुम्हाला. तर काय आहे 30 गुणिले तास 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणिले मिनिटे आणि टाका किमती टाकून घ्या. 30 गुणिले किती मग 3 म्हणून 3 मायनस 11/2 गुणिले मिनिटे. मिनिटे किती आपलं 40. बघा 2 ने भाग द्या. बे एक बे, बे दोन्ही 4 किती 20. आता 30 त्रिक काय आलं 90. 90 मायनस हे काय येईल मग 11 दुने 22 220. 220 मधून 90 गेले किती राहिले 130. किती राहिले 220 मधून 90 गेले राहिले 130. आला आपला कोन किती आला 130 अंशाचा कोन. बघा एकदम सोपं आहे. फक्त काय करा हे लक्षात ठेवा 30 गुणिले तास 11/2 गुणिले मिनिटे. हे ध्यानात ठेवलं की तुम्हाला अर्ध्या मिनिटात उत्तर निघून जाईल. सोपं आहे एकदम. बघा आता चौथा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पाहू. 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वाजता येतील. बघा 8 ते 9 दरम्यान. सरळ रेषेत म्हणजेच काय असतं बघा समजा एक वर्तुळ आहे. वर्तुळात तर सरळ रेषा किती वाजता घड्याळावर किती सरळ रेषेत म्हणजे किती असतं 180 अंशाचा कोन असतो. सरळ रेषा म्हणजे काय 180 अंशाचा कोन. तर 8 ते 9 दरम्यान 180 अंशाचा कोन किती वाजता होईल. तर बघा 8 ते 9 दरम्यान म्हणलं बघा 8च्या नंतरची वेळ असेल 9च्या आधीची असेल. तर बघा त्यात पर्यायामध्ये जायचं. कुठे 8 इथं पण 8 आहे इथं पण 8 आहे इथं 5 आहे. तर 2 नंबरचा पर्याय आपला कटला. आता 3 ठिकाणी तर काय करा 8 वाजल्यापासून आता फक्त आपल्याला पुढचे मिनिटं काढायचे. काय करायचं आपल्याला आता पुढचे मिनिटं काढायचे. ते मिनिटासाठी काय करा 60 गुणिले तास 60 गुणिले तास मायनस 360 भागिले काय 11 भागिले 11. तर काय बघा आता 60 गुणिले किती तास म्हणजे किती 8 मायनस काय 360 भागिले काय 11. 8 सकून 48 किती झाले 480 मायनस 360 भागिले 11 किती राहिलं मग शून्याला 0 6 आणि 2 8 आणि 4तून 3 गेले 1 किती 120/11. बघा 120/11 आता आपलं हे उत्तर आलं म्हणजे 8 वाजून 120/11 मिनिट आहे. पण हे कसं आहे तर ह्याच रूपांतर बघा ऑप्शन मध्ये जा किती ह्याचं रूपांतर करा 11 आणि 10 110 आणि किती उरले वरती 10 म्हणजे काय आलं 10 10/11. ऑप्शन मध्ये किती 4 नंबर मध्ये उत्तर आलं आपलं. याची फोड करायची शिका फक्त अंश अपूर्णांकाच्या चॅप्टर मध्ये. तर बघा आता 5वा क्वेश्चन रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा. काय करा रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा. तर काय बघा काय करा असं जर प्रश्न आला तर आधी पहिल्यांदा काय करायचं तर फरक बघायचा कितीचा फरक आहे त्यातूनच तुम्हाला कळून जाईल. जर फरक नाही निघाला तर मग बाकीचे अंक वगैरे काय ते टाकून बघायचं. पण सुरुवातीला काय फरक बघायचा. बघा बी ते आय पर्यंत किती मग 5चा फरक किती 7चा फरक आहे. बघा बी नंतर सी डी ई एफ जी एच आणि आय कितीचा फरक आहे 2 4 6 आणि 1 7 म्हणजे किती प्रत्येक अंकात 7चा फरक. आय नंतर पी किती 7चा फरक आहे. नंतर पी नंतर 7 ने पुढे जायचं आणि 7 नंतर परत नंतर किती 7 ने पुढे गेलं तर परत डी येते. म्हणजेच पी नंतर 7 ने पुढे गेल्यानंतर काय येईल मग पी नंतर 7 ने पुढे गेलं तर डब्ल्यू येते. बघा पी नंतर 7 ने पुढे जायचं डब्ल्यू येते. बघा पी नंतर 7 ने पुढे जा क्यू आर एस टी यू व्ही आणि हे डब्ल्यू किती 2 4 6 आणि 7 7 ने पुढे गेले तुम्ही काय आलं मग आपलं डब्ल्यू 1 नंबर मध्ये. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहू. काय प्रश्नचिन्हांच्या जागी पर्याय योग्य पर्याय काय प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे 14 21 30
41 आणि 54. ह्याच्यात पण काय करा, फरक बघा. फरक कितीचा आहे ते अंकाच्या 2 अंकामध्ये फरक कितीचा आहे? 14 आणि किती 21. 14 आणि 7 14 आणि 7 21. कितीचा फरक आहे? 7चा. परत 21 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा. आणि 30 आणि 41 मध्ये कितीचा फरक आहे? 11चा. आणि 41 आणि 54 मध्ये कितीचा फरक आहे? बघा 13चा. आता मग 54 मधून काय? 9, 7, 9, 11, 13 म्हणजे 2 2 पुढे जायचं. 13 नंतर काय येईल मग? 15. 15चा फरक असणार आहे. म्हणून काय ही 54 आणि प्लस 15 त्याच्या पुढं 15 नी पुढे संख्या असणार आहे. 5 आणि 4 9, 5 आणि 1 6. आपलं उत्तर किती आलं? 69. पुढची संख्या काय असणार आहे मग? 69. पर्याय क्रमांक 3. 3 मध्ये 69. तर पुढचा क्वेश्चन पाहू. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच काय तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे जे पहिल्या आणि दुसऱ्याचा जसा संबंध असणार आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचा असणार आहे. बघा, ह्या पहिल्या या 2 मध्ये जसा संबंध आहे तसाच पुढचा असणार आहे. आता ह्यात बघा काय संबंध आहे. नंतर जी नंतर एच म्हणजे 1 ने पुढे, पी नंतर काय येईल मग? क्यू. नंतर ओ नंतर पी म्हणजे 1 ने पुढे जायचंय. इथे ओ आहे. नंतर काय येईल मग? नंतर पी येईल मग. आणि ए नंतर काय? बी आहे. इथं काय? एस नंतर काय मग? एस इथं काय? एस नंतर काय येईल मग? टी येईल. काय एस नंतर टी येईल. आणि आता इथं पुढं काय? एल नंतर के नाही. के नंतर के एल म्हणजे इथं काय? -1 ने जायचंय. म्हणजे काय? इकडे उलट जायचंय. पहिल्या 3 साठी काय करायचं? 1 ने पुढे जायचंय. पण या पुढच्यासाठी काय करायचंय? 1 ने मागे जायचंय. म्हणजे टी नंतर 1 ने मागे जा. 1 ने मागे गेला तर काय येईल मग? एस येईल. काय येईल? एस येईल. म्हणजे आपलं काय आलं? क्यू, पी, टी आणि एस. किती नंबर मध्ये? 2 नंबर मध्ये आलं. क्यू, पी, टी, एस. किती आलं आपलं? 2 नंबर मध्ये. आता पुढचं पाहूयात. खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे म्हणजे आधी जसं क्वेश्चन आहे तसंच आहे. तिसऱ्या आणि चौथ्याचा म्हणजे पहिल्याचा जो संबंध आहे तोच त्याच्या पुढच्याच आहे. म्हणजे बघा आता काय आहे, या क्वेश्चन साठी तुम्हाला काय करावं लागेल? एबीसीडी ला असे अंक टाकून घ्यावे लागतील. बी सी 1 2 3 असे अंक टाकून घ्यावे लागतील तेव्हा तुमचा उत्तर सुटेल. बघा सी च किती नंबरला आहे? सी सी डी ई एफ किती आहे? 3 4 5 एक ए बी सी डी ई एफ किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6. बघा सी म्हणजे सी किती नंबरला आहे? सी 3 नंबरला आहे. आणि एफ किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. किती आले? 35 आले. 35च्या दुप्पट केले. किती आले? 70. म्हणजेच पुढची संख्या मिळाली 70. आता मग डी किती नंबरला आहे? डी 4 नंबरला आहे. आणि ई किती नंबरला आहे? ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. ई किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. किती येईल मग? 45. 45 गुणिले किती? 2. 45 गुणिले 2 किती येईल? 45 दुणे 90. किती मिळाले? 90. हे काय होतं? सीई होतं. बरोबर आहे. सीई किती होतं? हे सीई 35 होतं. 35च्या दुप्पट गेले 70 झाले. आता हे काय होतं? आपल्याला डीई. डी किती? 4 आणि ई किती आहे? 5. 45 आलं. 45च्या दुप्पट किती आलं? 90 आलं. 90 किती नंबर मध्ये? 1 नंबर मध्ये. आपलं 1 नंबर उत्तर आलं. बघा पहिलं काय होतं? सीई. आता दुसरं बघा. पुढला क्वेश्चन 9 नंबरचा. खालील प्रश्नामधून विसंगत घटक ओळखा. म्हणजे काय? विसंगत म्हणजे काय असतो? 4 पेक्षा जो वेगळा आहे तो असतो. तर बघा वेगळा म्हणजे वेगळा. आता 4 काहीतरी एकच लॉजिक लागलेलं असेल आणि एकामध्ये कोणतं तरी वेगळं लॉजिक लागलेलं असणार आहे. तर पहा आता लॉजिक काय वेगवेगळं आहे. तर क्यू नंतर पी याच्यात कितीचा फरक आहे? याच्यात कितीचा आहे? एकच कोणतं तरी एक वेगळं असणार आहे. बघा क्यू आर एस म्हणजे किती? 2
आर म्हणजे एकचा फरक आहे. इथं दोघांच्या मध्ये एक आहे आणि ह्याच्या दोघांच्या मध्ये किती आहे? एक आहे. आणि या एस आणि डब्ल्यूच्या मध्ये किती आहे? 3 आहेत. TUV इथं 3 येतं, एकचा फरक आहे आणि इथं 3चा फरक आहे. म्हणजे एकचा आहे आणि 3चा आहे. परत एल मध्ये जे, नंतर काय जे, नंतर काय मध्ये के, एल, MN म्हणजे इथं पण एक, MNO म्हणजे इथं पण 3चा फरक आहे. ओ नंतर लगेच पी आहे. सी नंतर डी म्हणजे इथं एकचा फरक आहे. DE, FGHI म्हणजे एकचा आणि 3चा इथं पण आहे. म्हणजे पहिल्यात हे दोन तिन्हीत पण सेम आहे. म्हणजे आपल्याला तिन्हीत सेम आहे म्हटलं, आता एक शेवटचाच वेगळा असणार आहे. बघा याच्यात क्यू नंतर RS इथं आहे, एकचा फरक आहे. TUVWX म्हणजे इथं 4चा आहे डायरेक्ट. म्हणजे हा पर्याय वेगळा आहे, कारण की सगळ्या ह्याच्यात 2 नंबरच्या ह्याला 3चा फरक आहे. इथं काय डायरेक्ट 4चा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. आपलं उत्तर आलं 4. बघा पुढचा क्वेश्चन. खालील प्रश्नामधील रिकाम्या जागेसाठी योग्य समूहाचा पर्याय निवडा. बघा काय, तर गाळ्याला जागा दिल्यात आपल्याला. किती येतात? 1, 2, 3, 4 आणि 5 येतात. काय येतात? गाळ्याला जागा किती येतात? 5 येतात. 1, 2, 3, 4 आणि 5. ते काय करायचे आता? आपल्याला काढायचे आता. तर पाहून घ्या काय काय मग. याच्यासाठी काय करायचं, तर किती अंक आहेत ते मापून घ्यायचे. यात जर तुम्हाला सोडायचं असेल तर अंक मापून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. किती येतं? 16. तर काय करा, याच्यात जर सोडवायचं असेल तर ह्याला काय करायचं, शक्यतो 16 आहेत ना, त्याचे भाग पाडून घ्यायचे. कितीचे जोड्या होतील असं बघायचं. 4 चोक 16, 4 4 4 होतील. किती, किंवा काय काय होईल, 8 दुनी 16, 4 4 2 होतील. मग डायरेक्ट 4 4 2, 4 4 4 होणार आहेत ना. 4 4 काढून घ्या, 4 अंकाला रेष मारून घ्या डायरेक्ट. पहिले हे 4, काय हे परत 1 2 3 हे 4, परत हे 4 आणि हे 4. 4 4 4 जोड्या झाल्या बघा. एक जोडी झाली, दुसरी झाली, तिसरी झाली आणि चौथी झाली. आता ह्याच्यात काय काय डिफरन्स आहे, वाटलंच तर इथं लिहून जर घेतलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल. बघा सोपं आहे. काय होईल, ए पहिल्यात, परत काय बी ए, बरोबर, परत इथं ए, इथं सी आहे, 1 2 3 आणि 4, परत काय आहे ए, परत काय आहे ए डी, परत इथं नंतर ए, परत काय ए ए ए नंतर मध्ये ई नंतर ए. हे बघा आता काय आहे, ह्या लाईनला बघा सगळीकडे यायचंय. जिथं रिकामी जागा आहे तिथं काहीच गरज नाही. इकडं पण काय असणार आहे, मग इकडं पण काय असणार आहे, इथं ए असणार आहे. काय असणार आहे, कारण की इकडं पण ए. मग इथं मध्ये काय आहे बघा, आता इकडलं तर कळून गेलं आपल्याला. 2 नंबरला ए, मग 2 नंबरला ए कुठे, सगळीकडेच आहे. त्यामुळं आता इथं एक पण पर्याय कळत नाही. इथं काय असणार आहे मग बघा, त्याला लॉजिक आहे बघा. ए काय ए, नंतर काय मग बी बी, नंतर ए सी सी, ए डी डी ए, परत काय ए ई ई ए. म्हणजेच काय, आता बघा पहिला बी, दुसरा ए, पहिला बी दुसरा ए, परत तिसरा काय सी, तिसरा काय ए बी ए सी आणि नंतर डी, बी ए सी डी आणि ई. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं किती आलं, 10चं 3 नंबर मध्ये बी ए सी डी ई. म्हणजे असं करा, हे सोडलं तर असं केलं तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित मिळून जाईल. काय करा, 4 4 4 भाग करा आणि एका खाली एक लिहून घ्या. त्यातले लगेच आपल्याला अंक अक्षर कोणते कोणते ABCD कोणते आहे ते कळून जात आहे तुम्हाला. तर लवकरात लवकर उत्तर निघून जाईल तुम्हाला. आता बघा, जर ए बरोबर 2, बी बरोबर 3 याप्रमाणे पुढे असल्यास फेसला कोणता अंक येणार आहे बघा. ए बरोबर 2 आहे आणि बी बरोबर 3 आहे, बरोबर. काय ए बरोबर 2, बी बरोबर 3, तर मग बघा काय येणार आहे अंक. मग
सी सी बघा, आता सी किती असं म्हणजे एक एक अंकाने पुढे बघा, ए बी सी डी ई एफ जी आणि एच इथपर्यंत लिहिले तरी होऊन जाते बघा. इथं काय ए ला 2 येतं, बी ला काय 3 येतं, मग 4 5 6 7 8 आणि 9. एक नाही फक्त ई आहे पुढे. तर बघा एफ किती आहे, एफ नंतर एफ म्हणजे 7 आहे, ए किती आहे 2 आहे, सी किती आहे 4 आहे, सी किती आहे 4 आहे आणि नंतर एफ आहे, एफ परत 7 आहे, म्हणजे 72 किती 47. 72 किती आहे 47, एफ 47 आहे. 72 46 72 72 किती 46. एफ ए सी ई आहे इथं, सॉरी इथं एफ ए सी ई काय, एफ ए सी ई काढायचं आहे आपल्याला. काय एफ ए सी इथं एफ नाही, इथं काय ई आहे. ईचं किती आहे मग 6 आहे, किती आहे 6 आहे बघा, ईचं किती आहे 6 आहे. एफचा किती आहे 6 आहे, हे बघा 6 किती आले 72 46. इथं लिहिण्यात चुकलं होतं थोडं, एफ ए सी पाहिजे. तर हीच किती 6 म्हणजे काहीतरी 72 46, पर्याय क्रमांक 1 बघा. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. बघा आपल्याला एक वर्तुळ दिलाय, वर्तुळात संख्या दिल्यात आणि इथली प्रश्नचिन्ह दिलंय, इथली संख्या कोणती आहे ती काढायची. इथं किती आहे 3 5 8 1 आणि 22. त्याच्यात फरक करून बघायचा. फरकाने असेल सेम असेल पण फरक नाही येणार, कारण की इकडं वेगवेगळ्या संख्या आहेत. मधीच एक आला, इथं वाढत गेला पण मधीच एक आला, मग ही परत डायरेक्ट वाढली, तर असं उत्तर निघत नाही याचं. तर याचं वेगवेगळ्या क्रिया, एक तर वर्ग करून बघा, घनमूळ वर्गमूळ, काही गोष्टी असेल तर अशा बऱ्याच गोष्टी करून बघायच्या. येत नसेल तर बघा आता ह्याच्यात काय आहे लॉजिक, तर हे बघा 3 आहे ना, हे 3 आहेत ना, याला काय केलं त्याची दुप्पट केली. दुप्पट किती आली 3 दुने ह्याची दुप्पट किती 3 आणि 3 6. 6तून काय केलं एक मायनस केला, किती आले 5, म्हणजे पुढची संख्या मिळाली बरोबर. आता पुढच्या संख्येची दुप्पट केली, 5 दुने 5 दुने 10, किती झाले 5 दुने 10, किती आलं 10, 5 5 10, 10तून 2 गेले, किती राहिले 8, 5 10तून 2 गेले 8. आता बघा पुढची काय मिळाली आपल्याला, पुढची संख्या मिळाली. आता पुढची संख्या काय 8, 8च्या दुप्पट किती 16, 8च्या दुप्पट किती 16. 16तून काय करा 3 मायनस करा, इकडे काय ह्याचे दुप्पट करायचे आणि 1 2 3 4 असे अंक पुढे लिहायचे. 16तून 3 गेले, किती राहिले 13, किती 13. ही पुढची संख्या मिळाली तुम्हाला, किती 13. 13 मिळाली ना पुढची संख्या. आता 13च्या दुप्पट 13 दुने 26, 26 मधून 4 गेले, किती राहिले 22, किती मिळाले 22. हे बघा पुढची संख्या मिळाली तुम्हाला 22. तर 22चे दुप्पट किती, 22च्या दुप्पट आहे 44, 44 मधून 5 गेले, किती राहिले मिळून 39. 44 मधून 5 गेले, किती राहिले 39. पर्याय क्रमांक 3 किती 39 3 मध्ये. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता आकृती व्यवस्थित बघून घ्या. इथं त्रिकोण येतं ए सी बी सी ई डी ई जी आणि एफ. हे अंक दिले, काय दिले तर अक्षरांमध्ये काय संख्या दिली. मग काय करा एबीसीडी लिहून काढा आणि त्यांचे क्रमांक टाका. बघा आता ए चा क्रमांक किती आहे, ए चा क्रमांक 1 आहे, बी चा क्रमांक 2 आहे, सी चा क्रमांक 3 आहे. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 6 12 नाही होते. मग काय अजून दुसरं काय लॉजिक करून बघा, दुप्पट गेले तरी होत नाही. बघा आता ह्याचं लॉजिक करून बघा, ह्याचं काय कारण बघा, 1 चा वर्ग काय येईल 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 9 आणि 1 10 आणि 4 14, म्हणजे आदली संख्या येते बरोबर. सी चं किती आहे सी 3, डी 4, ई किती आहे 5, 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग किती 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5
20 अच्छा आले 2. किती 2 आणि 2 4 आणि 1 5 किती झाले 50 झाले. म्हणजे किती 50 मधली संख्या येते. म्हणजेच काय आहे की बाहेरच्या ज्या दिले आपल्याला एबीसीडी त्यांच्या नंबरचा ज्या नंबरचा अंक आहे त्याची त्याचा वर्ग करायचा आहे. ई किती आहे 5 आहे. एफ किती आहे 6 आहे. आणि जी 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 किती आहे मग 7 आहे. जी किती आहे 7 7चा वर्ग किती 49. 6चा 36 आणि 5चा 25. बघा आता बेरीज करून 9 आणि 1 10 15 15 आणि 5 20 20 अच्छा आले किती 2 2 आणि 4 4 आणि 3 7 7 आणि 4 12. हे बघा 7चा 49 6चा 36 5चा 25 किती 9 आणि 10 15 15 आणि 5 20 अच्छा आले 2 2 आणि 2 4 4 7 7 आणि 4 11 किती 11 किती आलं 110. 110 किती मध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये. मग आपलं उत्तर आलं 4. म्हणजे काय सगळ्यांच्या वर्गाची बेरीज. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. आता पुढचा क्वेश्चन ए व बी. ए ही बी ची बहीण आहे आणि सी ही बी ची आई आहे. डी हे सी चे वडील आहेत. ई ही डी ची आई आहे. तर ए चे डी शी नाते काय. तर यात बघा याला थोडे साईन येतं. ते साईन जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला कोणतं कधीच रिलेशन मधला म्हणजे नातेसंबंधातला तुमचा कोणताच प्रश्न चुकणार नाही. तर काय आहे यात सूत्र येतं याला थोडस लक्षात ठेवा. बघा ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. ए ही काय बी ची बहीण आहे. बहीण म्हणजेच काय फिमेल आहे म्हणून एफ लिहा. आणि दोघं बहीण आहे म्हणून बरोबरचं चिन्ह करा. आता काय म्हणते सी ही बी ची आई आहे. सी ही काय बी ची आई. बी ची आई काय सी आहे. आई म्हणून फिमेल आहे बरोबर आई आहे. डी हे सी चे वडील आहेत. डी हे सी चे वडील आहेत किती डी. आणि हे काय येतं वडील आहेत म्हणून एम मेल बरोबर. आता काय ई ही डी ची आई आहे. ई ही कोणाची ई ही डी ची आई आहे. ई ही डी ची आई आहे. ए चे डी शी नाते काय. ई ही डी ची आई आहे. ए चे डी शी नाते काय. ए च डी शी नाते काढायचंय. ई च काही गरजच नाही आपल्याला. ई च नाही लिहिलं तरी चालतंय. बघा ए पर्यंत ए च डी शी विचारले ना. ए चे डी शी नाते काय म्हणजे डी चा ए कोण. तर बघा हे काय हे याची काय मुलगी आहे आणि मुलीची ही पण काय दोघं बहीण भाऊ आहेत म्हणल्यावर मुलीची मुलगी आहे. मुलीची मुलगी म्हणजेच कोण असती नात असती. मुलीची मुलगी म्हणजेच कोण असती नात. पर्याय क्रमांक 4 मध्ये 14चं उत्तर काय आपलं 4 आहे. मुलीची मुलगी नात. तर पुढचा क्वेश्चन पाहू. एका मुलीकडे निर्देश करताना अरुण म्हणाला ती माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. तर त्या मुलीचे अरुणशी नाते काय. आता बघा अरुण काय म्हणालाय अरुण काय म्हणाला मुलीकडे पुढच्या मुलगी आहे समजा एक मुलगी आहे. मुलीकडे निर्देश करत म्हणाला माझ्या आजोबा म्हणजे ह्याचे वडिलाचे वडील म्हणजे आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे ते एकुलता एक मुलगा म्हणजेच काय अरुणचे वडील आहेत बरोबर. एकुलता एक मुलाची मुलगी म्हणजे काय अरुणची बहीण असणार आहे. तर एकुलता एक आज चुलत बहीण तर नाही त्याची एकुलता एकच वडील आहेत म्हणल्यावर काय बहीण येणार आहे. चुलत बहिणीचा काय विषय नाही. काय येणार आहे बहीण. पर्याय क्रमांक 2. बघा आता पुढचा क्वेश्चन काही अन्न गोड आहे काही अन्न खमंग आहे. बघा काही अन्न गोड आहे कसं आहे गोड आणि काही अन्न खमंग आहे. हे अन्न हे काय करा अन्न काय गोड. काही अन्न गोड आहे आणि काही अन्न काय हे अन्न हे खमंग काही अन्न खमंग आहे. बघा हे इकडे पण आलाय हा इकडे आलाय. तर आता निष्कर्ष काय आहेत आपले विधाने व्यवस्थित आकृती काढून घ्यायचे आणि विधानाचा विचार करायचा. काही गोड खमंग आहे काही गोड खमंग आहे हे डायरेक्ट चुकतंय ना. कारण की गोड अन्न आहे पण खमंग आहे का तसं दिलंय का नाही म्हणून पर्याय पहिला चुकला निष्कर्ष. काही खमंग अन्न आहे
काही खमंग अन्न आहे का, तर आहे. काही अन्न खमंग आहे आणि काही खमंग अन्न आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग काय आहे, पर्यायात जा. पर्याय क्रमांक 2 मध्येच बघा, फक्त 2 योग्य, म्हणजे 2 नंबर. आता पुढचा क्वेश्चन पाहू. खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले आणि बसण्यासाठी कशाचा वापर करतो? तर बसण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर खुर्चीचा. हा, खुर्चीचा वापर करतो. पण इथं खुर्चीला काय म्हटले? खुर्चीला काय म्हटले? टेबल आहे. टेबल म्हटले, तर मग आपल्याला उत्तर काय आहे? टेबल. पर्याय क्रमांक 2 मध्ये. एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. हे असे सोपे क्वेश्चन येतात हे. हातचे मार्क आहेत. टेबलाला काय खुर्चीला काय म्हटलं? टेबल, म्हणून उत्तर आलं आपलं टेबल. बघा आता पुढचा क्वेश्चन. उषा कमलापेक्षा वेगाने धावते, प्रीती स्वातीपेक्षा हळू धावते आणि स्वामी कमलापेक्षा हळू धावते. स्वामी नाही तर स्वातीच आहे. काय? स्वाती. तर सर्वात हळू कोण धावते? तर बघा, उषा कमलापेक्षा वेगाने धावते. इथं उषा हे काय? उषा कुणापेक्षा जास्त? हे जास्तचं चिन्ह, ग्रेटर दॅन. कमला, कमला कमलापेक्षा धावते. प्रीती स्वातीपेक्षा, आणि स्वाती कुणापेक्षा? कमलापेक्षा. स्वाती काय? स्वाती कमलापेक्षा हळू धावते, म्हणजे स्वाती. बरोबर. आता काय? प्रीती स्वातीपेक्षा हळू आहे, म्हणजे स्वातीपेक्षा प्रीती हळू आहे. प्रीती हळू आहे. तर काय म्हणते? सर्वात हळू धावते कोण? किती काय आलं आपल्या शेवटला? प्रीती. प्रीती 2 नंबर मध्ये. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त मांडणी करा. हे ग्रेटर दॅनचं म्हणजे इकडं चढता क्रम आहे, म्हणजे ही जास्त स्पीडने पळते, त्याच्यानंतर ही आणि सगळ्यात लहान. बघा आता काय? ए हे गाव बी गावाच्या उत्तरेला आहे. आता इथं बघा, बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. हे बी गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. ही वरची उत्तर दिशा असते. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला. पूर्व दिशा कोणती आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. हे बघा इकडं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि काय? पश्चिम. पश्चिम. तर काय म्हणते मग? सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला. बी गावाच्या पूर्वेला कोणते? सी गाव. आता काय म्हणते? डी हे गाव ए गावाच्या डावीकडे. ए गावाच्या डावीकडे. कोणतं गाव? डी हे गाव. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे. आणि सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? सी हे गाव डी गावाच्या. हे बघा असं असं असतं तर पूर्वेला असतं, पण हा वरती ना, असं वरती ना दीर्घ. तर मग काय आहे? उपदिशा बघा. उपदिशा काय आहे? इकडं आग्नेय, इकडं वायव्य, इकडं नैऋत्य आणि इकडली काय येते मग? ईशान्य. ईशान्य. उत्तर काय येईल आपलं? 4 नंबर, ईशान्य. बघा आता पुढचा. एका सांकेतिक भाषेत प्रचलिनुसार 253 ला काय असतात? बुक आर ओल्ड, आणि 246 ला मॅन इज ओल्ड, आणि 378 ला बाय गुड बुक असं सांकेतिक भाषेत लिहितात. तर आर कोणता कोड येणार आहे? आपल्याला काय करायचं आहे? आरचा कोड काढायचा आहे. काय? आरचा कोड काढायचा आहे. बघा आता काय इथं बघून घ्या. 253 बुक आर गोल्ड, आणि 253 आणि 546 यात सेम आकडा कोणता आहे बघायचा. किती आहे सेम आकडा? इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. बरोबर. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. मग इथं बघा कोणता शब्द सेम आहे? बुक आर ओल्ड, आणि इथं मॅन इज ओल्ड. ओल्ड ओल्ड सेम आहे, म्हणजे काय येणार आहे आता? इथं काय येणार आहे? 5 साठी ओल्ड येणार आहे. 5 साठी काय येणार आहे? ओल्ड. बरोबर. 5 साठी ओल्ड. हे इथला ओल्ड गेला, इथला ओल्ड गेला. आता 546 मध्ये आणि 378 मध्ये सेम आहे का? बघा 3, 7, 8 इथं कोणतं सेम आहे आपल्याला मग? बाय बुक याच्यामध्ये आहे का सेम? मॅन इज ओल्ड, बुक इज 378. बघा याच्यात सेम आहे. इथं ह्याच्यात नाही, पण याच्यात सेम आहे. बघा इथं 3 आहे, इथं पण 3 आहे. बरोबर. आता 3 3 आहे, तर ह्याच्यात काय सेम आहे मग? बुक आर ओल्ड, आणि इथं काय? बुक. इथं पण बुक आहे, इथं पण बुक आहे. बरोबर. ओल्डचा आधीच गेलेला आहे, बुक आहे. बुक बुक गेला. आता फक्त शिल्लक काय राहिला इथं मग? आर. तर इथं काय? बुक साठी काय? 3 साठी बुक आहे.
तर मग शिल्लक काय राहिला, फक्त आर राहिला. आर किती आहे, मग 2 आहे. 2 किती आहे, 1 नंबर मध्ये, कारण की 5 पण गेले, 3 पण गेले, राहिले 2. सेम सेम डायरेक्ट कट मारायचा आणि जे राहिले ते उत्तर निघते. मग आर शिल्लक राहिला फक्त आणि इथं 2च शिल्लक राहिला, म्हणून आता उत्तर काय आलं आपलं 2. बघा आता पुढचा क्वेश्चन. एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडे 17वा आणि उजवीकडे 20वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? आता बघा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे आपला. तर बघा त्याचा एका व्यक्ती डावीकडून 17वा, आता ही डावी बाजू, इकडली उजवी बाजू, ही काय डावी बाजू, डावी, आणि ही उजवी, ही काय उजवी बाजू. डावीकडून किती आहे, डावीकडून 17वा. 17वा म्हणजेच काय, इकडे 16 मुलं आहेत, तो 17वा आहे, बरोबर. आता उजवीकडून 20वा आहे, म्हणजेच काय, इकडं 19 मुलं आहेत आणि तो 20वा आहे, म्हणजे तो 20 आहे. तर बघा मग बेरीज करा. हे काय 16, हे 19 आणि हा 1, मग 9 1 10, 10 आणि 6 16, हा चाला 1 बघा, आणि हे 3 किती 36, म्हणून पर्याय क्रमांक 2. 21 चं काय आलं 36, पर्याय क्रमांक 2 बघा. तर आता काय पुढचा क्वेश्चन पाहूयात. आता पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला, हे बघा. पुढचं काय, खालील आकृतीत चौकोन काढायचे. तर आपल्याला काय दिलंय बघा, आधी काय आकृती कोणती ते बघून घ्या. चौकोन बघा, 1 2 3 4 5 आणि 6, 2 3 4 आणि इकडं 5, म्हणजे इकडं 5 आहेत, इकडं 6 आहेत, म्हणजे हा काय आहे, आयत आहे, आयत आहे. मग बघा आयत जर असेल तर मग किती, आयतातले चौकोन काढायचे असेल तर काय करायचं असतं की ह्या सर्व अंकांची बेरीज करायची, या सर्व अंकांची बेरीज करायची आणि दोन्हींचा गुणाकार करायचा. आणि वर्तुळ चौरस असतात तर त्याला वेगळं अप्लाय करता येतं. पण हे काय आहे, आयत आहे, आयत म्हणून बघा बेरीज किती होती बघा, अशी बेरीज करून बघा. 6 आणि 5 11, म्हणजे डायरेक्ट काय करा, 6 गुणिले 7 26 7 42, म्हणजे किती येईल 21 येईल. आणि 5 5 सक 30, म्हणजे 15, काय येईल 15. 15 1 15, हात चाला 1 15, 2 30 आणि 1 31, किती येईल 315. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय करा, या सर्व अंकांची बेरीज करायची आणि या सर्व अंकांची बेरीज करून गुणाकार करायचा. बघा 6 आणि 1 7 7, हे बघा यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 10 11 आणि 12 13 14 1 15, किती आलं, हे 15 आले. इकडे किती आले 15, आणि इकडे किती आले 21 आले. हे सर्व अंकांची बेरीज किती येते 21, आणि मग या दोन्हीचा गुणाकार केला तर किती आला 315. आपलं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक किती 2. बघा आता 23. धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक आहेत. किशोर राजूच्या मागे 3रा आणि किशोरचा शेवटून किती आहे 6वा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? बघा आता धावण्याची शर्यत आहे, राजूच्या पुढे किती येतं 5 स्पर्धक आहेत समजा थोडक्यात. हे बघा राजू आहे, राजू इथं आहे, राजूच्या पुढे किती येतं 5 स्पर्धक येतात. 1 2 3 4 आणि 5, किती 5 स्पर्धक आहेत. किशोर राजूच्या मागे 3रा आहे, राजूच्या मागे किती आहे 1 2 आणि 3रा कोण आहे किशोर. किशोर राजूच्या मागे 2 आणि 3रा आहे, किशोर राजूच्या मागे 3रा आहे. आणि किशोरचा शेवटून किती आहे 6वा क्रमांक आहे. 6वा क्रमांक म्हणजे त्याच्या खाली किती येतं इकडं 5 मुलं येतं आणि तो 6वा आहे. तर काय मग शर्यतीत एकूण स्पर्धक किती येतं, स्पर्धक विचारेल टोटल बघा किती झाले मग 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 हे 5, 10 आणि 4 14, किती आले 14. 2 नंबर पर्याय क्रमांक 2. डायरेक्ट असं मांडून घ्या, खाली 5 आहेत ना तर डायरेक्ट 14 झाले. आता पुढचा क्वेश्चन पाहू. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडूंना मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? तर बघा काय करा, एका स्पर्धेत किती जण येतं 11 खेळाडू येतात बरोबर. तर हे काय करायचंय 11 खेळाडूंनी पुढच्या राहिलेल्या खेळाडू सोबत हस्तांदोलन केलं. तर ह्याचं एकदम सोपी स्ट्रिक आहे, याला काय सोपी स्ट्रिक आहे एकदम, काय सोपी. काय करा याला ना 11 11च्या आधीची संख्या घ्या
आणि त्याला 2 ने भाग द्या. काय होईल? 11 आणि 10 110 बरोबर, भागिले 2 किती आलं? 2 पंचे 10 किती उरला? 1 2 पंचे 10 किती झाले मग? पर्याय क्रमांक 4 किती आलं उत्तर आपलं? 55. अशा पद्धतीने आपले बुद्धिमत्तेचे आज क्वेश्चन झालेत. आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधीचा व्हिडिओ बघून घ्या. आधीच्या ह्याच्यामध्ये 25 क्वेश्चन आपण गणिताचे घेतले होते. आता हे बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन घेतलेत आपण. बघा 24 घेतलेत आज. तर बुद्धिमत्तेचे झाले आणि आधीचा बघितला नसेल तो पण बघा आणि हा पण. आता अशीच आपली टेस्ट सिरीज प्रत्येक दिवशी तुम्हाला आता उद्या गणिताचे 25 क्वेश्चन येतील, परवा बुद्धिमत्तेचे 25 म्हणजे एका दिवसाआड एक दिवस गणित, एक दिवस बुद्धिमत्तेचे अशी आपली टेस्ट सिरीज कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत पण पाठवा. थँक्यू.